माफी मागणारा माणूस चांगला असतो असं आपण म्हणतो, पण जो माणूस रोज चूक करतो आणि रोज माफी मागतो त्याच्या माफीला काय अर्थ उरतो यार. एक माणूस असतो जो रोज काहीतरी चुकीचं करतो आणि रोज घरी येऊन सांगतो की माझी चूक झाली. मग तो असेल किंवा ती असेल. पहिल्यांदा ऐकलं तर वाटतं किती प्रामाणिक आहे, दुसऱ्यांदा ऐकलं तर वाटतं ठीक आहे प्रयत्न करतोय, पण 10व्यांदा तेच ऐकलं तर एक प्रश्न येतो, ही प्रामाणिकता आहे की सवय आहे. कारण खरी प्रामाणिकता वागण्यात दिसते, फक्त शब्दात नाही. तसंच प्रेमाचे आहे. जो माणूस बाहेर वेगळं जगतो आणि घरी येऊन सांगतो की प्रेम तर तुझ्यावरच करतो, त्या प्रेमाला काय किंमत द्यायची. आणि समर्पणाचं बघा, जो माणूस जीव द्यायला तयार आहे असं सांगतो, पण आपल्या माणसांशी 2 मिनटं नीट बोलणं त्याला जमत नाही, त्या समर्पणाचा उपयोग काय. शब्द आणि कृती यात जेव्हा इतकं अंतर असतं तेव्हा आपण त्या शब्दांवर विश्वास का ठेवत राहतो. कारण आपण माणसाला त्याच्या शब्दातून ओळखतो, कृतीतून नाही. आणि हेच ते लोक ओळखतात. आपली शांतता म्हणजे आपली संमती आहे असं ते समजतात. आपला संयम म्हणजे आपली कमजोरी आहे असं ते मानतात. खरं दुखणं हे नाही आहे की ते असं करतात, खरं दुखणं हे आहे की हे सगळं आपल्याला कळायला खूप उशीर होतो. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, माणूस जे बोलतो त्यावर नाही, जे करतो त्यावर विश्वास ठेवा. तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स होत असतील, सल्ला घ्यायचा असेल तर माझी अपॉइंटमेंट बुक करू शकता. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 8010093939 या क्रमांकावर.